व्यासपीठाजवळ यायचे राहुल लोटेकर. काय माहितीये, साऊंड चांगला आहे, प्रश्न कमी बोलले, फक्त बाहेर आवाज आहे ना, शब्द कळू द्या, तो कमी, बाकी इको थोडं नॉर्मल कमी ठरत ना, बाहेर ना भुवांचा आवाज आहे ना, मला काय बोलत आहे शब्द सगळे रस्त्याखाली फक्त छत्री आहेत ना, जरा खाली करून ठेवा. 15-20% शब्द नाही पाहिजे. मग माझी काय खाली करा जरा, की मला थोडंसं इफेक्ट कमी द्यायचं चालेल, माझे शब्द कळायला पाहिजे लोकांना, ही माझी अपेक्षा. प्लीज, थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. पुनश्च माझ्या सर्व निष्ठावंतांची दहीहंडी आणि या दहीहंडीचे सर्व शिलेला सन्माननीय भैयाशेठ आणि त्यांच्या बरोबर खांद्याला कांदा देऊन काम करणारे सर्व पदाधिकारी. पावसाचं वातावरण आहे, 20 मिनिटांची मला बारी दिलेली आहे. 20 मिनिटात कार्यक्रम कसा करतोय कोरसवाल्यांचं माहिती आहे बघा. शायरांनी अतिशय सुंदर सोज्वळ कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. आजचा दिवसही तसा आहे आणि मला अपेक्षा होती, त्या अपेक्षेप्रमाणे शायरांनी कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. फक्त काही 1-2 मुद्दे जे पटलेले नाहीत, भरकटलेले आहेत, ते निश्चितपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय. शाहीर तुम्ही ऐका काय म्हणायचं. शाहीर काय म्हणतात, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणराया म्हणतात. त्यांनी म्हटलेलं आहे, रेकॉर्डिंग आहे. तर शाहिरांना माझं सांगणं आहे की गणराया हे महाराष्ट्राचं केवळ आराध्य दैवत नाही, अखंड विश्वाचं आराध्य दैवत माझा गणराया आहे. तुम्ही बोललेले आहात आणि तुम्ही जरी नाही म्हणालात तरी ते रेकॉर्डिंगला आलेलं आहे, काळजी नसावी. दुसरा विषय त्यांनी मला म्हणतायत 30-30 गाणी म्हणता म्हणे. 30-30 गाणी मी म्हटलेलं नाही. हा, स्तवन निश्चितपणे माझं जुनं होतं, जसं बुवानी जुनं गायलं. त्यांची कटिंग देतोय, उत्तर देतोय आणि पुढे जाऊया. गाडी माझी नवीनच होती, गड माझा यंदाचा नवीन आहे, गवळण सुद्धा नवीन टाकलेली आहे, पण सुद्धा नवीन आहे, म्हणून म्हणायचं आहे बघा. शहरात गाले, सुंदर गाले. लाखामध्ये एक होता, लाखामध्ये एक होता माझा शिवराया, त्याने शिकविले आम्हा लढाया, त्याने शिकविले आम्हा लढाया, उत्तर ऐकायचं आहे. ऐका उत्तर आता. स्वराज्याचा रचला खरा, स्वराज्याचा, या स्वराज्याचा रचला खरा, अहो तिनेच पहिला पाया. माझी जिजाई नसती तर शिवराय जन्माला आले नसते. वा म्हणतात शिवरायांनी लढाई शिकवलं, मी नाही म्हणत नाही, पण मी विषय कसा मांडलाय बघा. स्वराज्याचा रचला तिने, स्वराज्याचा रचला खरा, अहो तिनेच पहिला पाया. जिजाईनेही झिजवून खाया, जिजाईनेही झिजवून खाया, तुला शिकविले शिवबा, तुमच्या स्तवनाचं उत्तर. आणि मगाशी म्हणता की या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत, मुख्य, त्यांचंही नाव सचिन कदम आहे आणि माझंही नाव सचिन कदम आहे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि म्हणतात त्यांच्यात फरक आहे, म्हणतात फरक निश्चितपणे आहे. फरक आहे ते राजकारणात आहे. हे सचिन कदम राजकारणात आहे आणि हा सचिन कदम शक्तिपुरातला बेताज वाश्य. त्यांचं काम विरोधकांवर टीका करणं आहे, आमचं काम प्रतिस्पर्ध्यांवर टीका करणं आहे. फरक तर आहे निश्चितपणे. म्हणून पहिलं गाणं घेतो आणि बुवांच्या गोळीचं उत्तर देता म्हणायचं आहे का.
राधेचा श्याम झाला, कोणी राधेचा श्याम झाला, कोणी सखा सुदाम झाला, कोणी राधेचा श्याम झाला, कोणी सखा सुदाम झाला. अरे जन्मास येऊन तोही बदनाम झाला, अरे एक अयोध्येचा राम झाला आणि तुझ्या परशुराम झाला. रेकॉर्ड दे, रेकॉर्ड दे, वरती लाव. प्रभू परशुरामानं हे वसवलं कोकण. सारख्या 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 मध्ये त्या परशुरामानं वसवलं कोकण. पुण्यभूमी ही साधू संतांची, परशुरामानं अहो वसवलं कोकण. मायभूमी ही साधू संतांची, स्वाभिमानी ज्ञानी महंतांची, स्वाभिमानी ज्ञानी महंतांची. दहीहंडी ही निष्ठावंतांची. परशुरामानं वसवलं कोकण, परशुरामानं वसवलं कोकण. मायभूमी ही साधू संतांची, मायभूमी ही साधू संतांची. स्वाभिमानी ज्ञानी महंतांची, स्वाभिमानी ज्ञानी महंतांची. दहीहंडी ही निष्ठावंतांची, स्वाभिमानी ज्ञानी महंतांची. दहीहंडी ही निष्ठावंतांची, स्वाभिमानी ज्ञानी महंतांची. दहीहंडी ही निष्ठावंतांची, स्वाभिमानी ज्ञानी महंतांची. हंडी ही निष्ठावंतांची. एकावर एक रचून मनोरे, सण हा साजरा करतात सारे. माणुसकीचे जपून धागे दोरे, नव्या दमाचे उगवते तारे. या निष्ठावंत भक्तांच्या फळीमध्ये, या निष्ठावंतांच्या फळीमध्ये अनेक नव्या दमाचे चेहरे आहेत आणि या नव्या दमांच्या चेहऱ्यांनी अशी ही हंडी आयोजित केलेली आहे, म्हणून म्हटलेलं आहे. सहा साजरा करतात सारे. माणुसकीचे जपून धागे दोरे, हे नव्या दमाचे उगवते तारे. माणसं ही भोळी, हो मराठी भोळी, माणसं ही भोळी, मराठी भोळी. सर्वच जाती पंथांची आहे, सर्वच जाती पंथांची. स्वाभिमानी ज्ञानी महंतांची आहे हंडी ही निष्ठावंतांची. स्वाभिमानी ज्ञानी महंतांची आहे हंडी ही निष्ठावंतांची. स्वाभिमानी ज्ञानी महंतांची आहे हंडी ही निष्ठावंतांची. स्वाभिमानी ज्ञानी महंतांची आहे हंडी ही निष्ठावंतांची.
मी हड्डी फोडायलाच म्हणे जन्मात आलो. चूक कशी आहे ती बघा. आता सांगून जातो एक चूक महत्वाची कहाणी केलेली आहे. घडून येते काय म्हणता ऐका. विधात्याने त्या कशा बांधल्या सचिन कदम मला म्हणतात ऐक्यात दम. अरे कदमांमध्ये एवढा दम आहे. कदमांमध्ये नसा दम आहे तसा पंजऱ्यांमध्ये कुठे आहे. पंजऱ्यांमध्ये लोकांना माहिती आहे तर सांगायची गरज नाही म्हणून म्हणतोय. बघा कवळीतली चूक काढून दाखवते कशी ती त्यांची कवळ. विधात्याने त्या कशा बांधल्या शत जन्माच्या गाठी गोकुळात मी जन्म घेतला तुझ्या हंडीसाठी. ऐका हो प्रणव शपथ घेऊन सांगायची बुवा. बाबांची घ्या, चुलत्यांची घ्या, मालत्यांची घ्या, गुरुवर्यांची घ्या. कृष्णाचा जन्म गोकुळात झाला का मथुरेत झाला. गणेश कृष्णाचा जन्म हॅलो पागल मोहनच्या हरकत. कृष्णाचा जन्म गोकुळात झाला. नशीब काय म्हणतात शाहीर बघा. शाहिरीची गवळण मोठे शाहीर आहे. फेटापिटा बांधून येतात. त्यांना जन्म कुठे झाला माहिती नाही. ऐका काय म्हणताय. विधात्याने त्या कशा बांधल्या सत जन्माच्या गाठी. सोडतो यांच्या गाठी आता मी सगळे. ब्राह्मणवाडी गोविंदपथकाचं शिवसेने वतीने सरचे स्वागत करीत आहोत. एवढी कटिंग घ्या एवढी. विधात्याने त्या कशा बांधल्या सत जन्माच्या गाठी गोकुळात मी जन्म घेतला. म्हणाय काय पाहिजे होतं मथुरेत मी जन्म घेतला असं म्हणाय पाहिजे. जन्म तिथं झालाय. जन्मभूमी आणि कर्मभूमी हा वेगवेगळा विषय. जन्मभूमी आणि कर्मभूमी हा वेगळा विषय. थंडी लावून घेतात तोपर्यंत मित्रांनो आवर्जून नामोल्लेख करायचा राहूनच गेलेला आहे. हा कार्यक्रम निश्चितपणे निष्ठावंतांनी आमच्यापर्यंत पोहोचवला सर्व शिलेदारांनी. पण खास करून हा कार्यक्रम पोहोचवण्याचं काम ज्यांनी आमच्यापर्यंत केलेलं आहे सन्माननीय शाहीरजी खरटकर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पहिला मनोरंजन घ्या आपण. ऐकूया उत्तर गवळींचं कसं असतं. काय काय बोला विचारायचा की कृष्णाचा जन्म गोकुळात झाला का मथुरेत झाला. त्यांनी बोललेले आहे. रेकॉर्डिंग काय माहिती फक्त बुवाना आल्यावर विचारा सांगा. हो द्या कुठली पोर आहे ती. हंडी कुठली आहे ती. सोनगाव. सर आपल्या तालुक्यातलीच मुलं आहेत सगळी ही बाळगोपाळ जे आलेले आहेत सर्व आपलेच आहेत. निश्चितपणे सोनगावातील ही दहीहंडी आणि हे बाल कलाकार सगळे गोविंदा पथक गोविंदा आपले मनोरंजन असताना दिसत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मित्रांनो सर्वांना. एक छोटी मुलगी आहे आदिमायावरती सगळे बोल. आदिमाया श्रेष्ठ करून जाणार काळजी नाही करायची. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुंदर सलामी दिलेली आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया गोविंदा पथक सोनगाव यांचं. सत्यवान दादा कदम सरसबोनचे बिग फॅन यांच्याकडून 51 रुपयांचं भारतात पारितोषिक झालेलं आहे. म्हणजे काय बघा उत्तर कसं आहे. उत्तर ऐकून जा. यांच्याकडनं गोविंदा पथकाला मान सन्मानित करण्यात येत आहे. इकडे लक्ष अर्धा लक्ष इकडे ठेवा. 50% इकडं 50% तिकडं. मथुरेत झाला जन्म तुझ्या रे कशाला बोलतोस खोट. शॉर्टकट मध्ये 20 मिनिटाचा वेळ दिलाय म्हणून. मथुरेत झाला जन्म तुझा रे गड्या कशाला बोलतोस खोट. याच मायेच्या नंतर जन्मास आला हा धरून तिची हो पाठ. सातवी माया आणि आठवा काना. सातवी माया पहिली जन्माला आली कृष्णाच्या आधी आणि मग कृष्णाचा आठवा जन्म. आठवा अवतार आपण म्हणतो. मला म्हणतात श्रेष्ठ करून दाखवा. नाही गेलं असं काय टाईम नाही म्हणून जाऊ द्या. मथुरेत झाला जन्म तुझा रे तू कशाला बोलतोस खोट. मायेच्या नंतर जन्मास आला ठरून
सन्माननीय स्वागत होत आहे माजी मंत्री भास्कर शेठ जाधव तालुका प्रमुखाला विनंती करतो की आपले आदरणीय जिल्हा प्रमुख दत्तासाहेब कदम यांचं स्वागत करायचं आहे. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मी सर्वांना विनंती करतो आपण टाळ्यांच्या गजरामध्ये निष्ठावंतांची हंडी आहे आणि आज आमचा तरुण जिल्हा प्रमुख आज त्यांचं वय जरी दिसत असलं तरी प्रत्येक वेळेला मला वाटतं ही त्याची 2 मिनिटं तसेच समन्वयक रत्नागिरी रवींद्रजी डोळस जिल्हा समन्वयक यांचं स्वागत करतील भैयाशेठ कदम तसेच जिल्हा संघटक संतोषजी तेराडे यांचं स्वागत सचिन शेट्टेकर प्रदीप चौगुले यांचं स्वागत जिल्हा तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सचिन चोरगेकर सुरज जुतेकर सुरेश जुतेकर यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे 100-101 रुपयांचं बक्षीस आहे. सुरेश जुतेकर हे सगळं चौथं काय मानायचं ते आपण गणपतीमध्ये करूया. विषय कसा खातोय बघा. बुवानी बोलता बोलता म्हणालेले आहेत बोलण्याच्या ओघामध्ये आई वडिलांचं आज्ञापालन आपण केलं पाहिजे म्हणतात. पण मित्रांनो सामाजिक विषय बांधलाय चांगला विषय आहे. लक्ष असं प्रदीप चौगुले यांचं सचिन चोरगे स्वागत करत आहेत. आमचे सोशल मीडियाचे तालुका प्रमुख सचिन चोरगे प्रदीप चौगुले यांचं स्वागत करत आहेत. केळणे गावचे ब्रांच पोस्ट मास्टर सन्माननीय दत्तारामजी कदम साहेबांकडून 100 रुपयांचं हे भारतभर पारितोषिक आलेलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी बोलायला नको पाहिजे तर नाही तर म्हणाल किंवा काय म्हणतात काही. कल्पेश माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कल्पेश माळी बरीचशी मित्रमंडळ आहेत मी नावं घेतलेले. मित्रांनो एक गाणं ऐकून जा फक्त. काय म्हणतात बोल म्हणतात आधी माया सृष्टी करा कशी करतोय ते ऐका. सामाजिक विषय आहे माझा त्यांनी सांगितलेलं आहे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पण आताची मुलं जे काही अतिथीगृह किंवा जे वृद्धाश्रम आता भरलेले आहेत ते आपल्याच लोकांचे आहेत. बघा तुम्ही मित्रांनो मी कोणालाही दोष देत नाही पण बरेचशी लोक आपली म्हातारे आई वडील आहेत वृद्धाश्रमात जास्त आहेत ते आपल्या हिंदूंमध्ये जास्त आहेत. म्हणून मी विषय कसा गायला आणला येतो बघा काय म्हणतो. जड भारी वाटे मजला सांगू मी कशी मनातला सार माझ्या ओ बोलू मी कशी ख्याल का हो राया एक सगळ्यांना माहिती गाणं कसं लिहिलं आहे का उत्तर विषय कसा लिहिला आहे का कळे ना मला कळे ना या गड्याच कळ ना हो या गड्याच कसं काय होईल. आई बाप म्हणतात कळ ना हो या गड्याच अहो कसं काय होईल. कधी सांगा या दगडाला अहो अक्कल येईल. बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल.
बायकोचा बैल बायकोचा बैल झाला बायकोचा बैल बायकोचा बैल हो कळेना या गड्याचं कसं काय होईल या सांगा कधी या दगडाला अक्कल येईल बायकोचा बैल बायकोचा बैल बायकोचा बैल झाला बायकोचा बैल झाला बायकोचा बैल आई बाबाचे उपकार सारे हा विसरला भोपळ्या वाणी जमिनी वरती हा पसरला भोपळ्या जमिनी वरती हा पसरला आई बाबाचे उपकार सारे हा विसरला भोपळ्याच्या वाणी जमिनी वरती हा पसरला भोपळ्याच्या वाणी जमिनी वरती हा पसरला भोपळ्याच्या वाणी जमिनी वरती हा पसरला कोणा बाळा नाही याने सोडलं सैल कधी सांगा या दगडाला अक्कल येईल बायकोचा बैल झाला बायकोचा बैल 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 आई बाप याचा झालो वाटते आता विषय गायला त्याच्यावर गायला मी आई वडिलांची मान सन्मान आदरातिथ्य केलंच पाहिजे पण आत्ताची काही मुलं सगळे नाही काही मुलं जी असतात त्याचा मी विषय गायला सामाजिक विषय आई बाप याचा झालो वाटते आताच लगीन करून दिलं याच होती माखाज अंकुशा मी चालतो पायी 5-5 मैल गाडी घेऊन दिली चांगलं सगळं लग्न बिग्न करून दिलं पोराचं आणि बाप आणि आई पायी जातात मी पोरग गाडी घेऊन फिरतो म्हणून अंकुशा मी चालतो पायी 5-5 मैल बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल विषय चांगला आणलाय आता तेवढा वेळ नाही म्हणून मी घेत नाही विषय मी भास्करवांसाठी 2 शब्द लिहिले होते हे 2 शब्द या ठिकाणी निश्चितपणे विराज उगणे आमचे मित्र यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आईच्या गाण्याची कट विभाग प्रमुख गोळकोट विभाग बंड्या कासेकर यांच्या माध्यमातून 200 रुपये आले धन्यवाद आणि नाव सूरज उतेकर दादांच्या माध्यमातून 500 रुपयांचं सूरज उतेकरांच्या माध्यमातून 500 रुपये आले म्हणायचं काय जनसेवेशी जुळवून नाळ विरोधकांचे कर्तन काळ माजी मंत्री आमदार सभापती जनसेवेशी जुळवून नाळ विरोधकांचे ते कर्तन काळ अहो साऱ्यांच्या ओठी एकच नाव झुंजार आमदार भास्करराव साऱ्यांच्या ओठी एकच नाव झुंजार भास्करराव साऱ्यांच्या ओठी एकच नाव झुंजार आमदार भास्करराव साऱ्यांच्या ओठी एकच नाव
कर्तव्याला कधीही चुकणार नाही, पुन्हा पुढे मान कधीही चुकणार नाही, पुन्हा पुढे मान कधीही चुकणार नाही, पुन्हा पुढे मान कधीही चुकणार नाही. कर्तव्याला कधीच चुकणार नाही, पुन्हा पुढे मान त्याची चुकणार नाही, पुन्हा पुढे मान त्याची चुकणार नाही, पुन्हा पुढे मान त्याची चुकणार नाही. त्याशी कणखर आक्रमक असं नेतृत्व मित्रांनो तुम्हाला आम्हा सर्वांना लाभलेलं आहे. सन्माननीय भास्कर शेठ जाधव, आपण सर्वजण पाहतो जेवढे आक्रमक आहेत तेवढा साधा भोळा स्वभाव आहे. शेताच्या बांधावर बसून भाकरी खाणारा एकमेव आमदार जो आम्ही पाहिला युट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय भास्करराव जाधव साहेब, म्हणून म्हटलं साधा भोळा शेतकरी स्वभाव, साधा भोळा शेतकरी स्वभाव, आमदार भास्करराव हो, साऱ्याच्या वरती एकच नाव, आमदार भास्करराव, साऱ्याच्या वरती एकच नाव, आमदार भास्करराव, साऱ्याच्या वरती एकच नाव, आमदार भास्करराव हो. जनसेवेशी जुळवून नाळ, विरोधकांचे करतन काळ, साऱ्याच्या वरती एकच नाव, आमदार भास्करराव हो, साऱ्याच्या वरती एकच नाव, आमदार भास्करराव. जनसेवेशी जुळवून नाळ, विरोधकांचे करतन काळ, त्या साऱ्याच्या ओठी एकच नाव, झुंजार आमदार भास्करराव. निश्चितपणे पूर्ण करीन, वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांची वारी मला दिलेली आहे आणि म्हणून कार्यक्रमाचा शेवट करतो. गणपती या गणपती नाही झालं तर दसऱ्याच्या पट्ट्यात वारी होईल. फरमाईश माळीबुवा कल्पेशची माळी शेवटचं कार्यक्रमाचा शेवट करतोय. शेवट करतोय कार्यक्रम नक्की 2 मिनिटात कार्यक्रमाची सांगता मला बक्षीस आलेलं आहे. आईच्या गाण्याची वगैरे कटिंग सत्यंदा कार्यक्रमाची सांगता करतोय. बघा मंडळाचं सुद्धा सांगणं आलेलं आहे आणि निश्चितपणे सुरेश उतेकर, आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुरा, पण दिन रात मला लेकर तुझी गुरुगुर, पाहिली नाही नातवंडाना वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी झालंय आतुर, अरे बाबा काय नको आणू
शेवटची भैरवी माझा शिष्य आदित्य बोरे घेतोय सर्वांच्या लक्षात असू कार्यक्रमाचा शेवट करतोय पंढरीच्या विठ्ठलाचा कृष्ण हरी जय देवा पंढरीच्या विठ्ठलाचा कृष्ण हरी पंढरीच्या विठ्ठलाचा माझ्या माय बापांना पुन्हा एक वार विनंती वेळेच्या अभावी कार्यक्रम